पुणे गणेशोत्सवच्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तुमचा फेवरेट वायुराज गणपती स्टुडिओ इथे आपण आलो आहोत आणि आपल्यासोबत नाना आहेत, जे उत्कृष्ट कवी आहेत, ड्रेपरी आर्टिस्ट आणि बरंच काही आहेत. तर दादा, जसं मी बघतो यावेळेस भव्य लकी ड्रॉ आहे या साईडला, म्हणजे डेकोरेशन स्पर्धा पण आहे. Yes. ही स्पेशली वायुराजची असणार आहे. येस. काय असणार आहे स्पेशल यावेळेस दादा? यावर्षी आपण आहे ना भव्य लकी ड्रॉ स्पर्धा भरवलेले आहेत. ओके त्यामध्ये आपण पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे सायकल. ओके. द्वितीय बक्षीस इंडक्शन आहे. ओके तृतीय बक्षीस आपण ठेवले टोस्टर. ओके. आणि चतुर्थ बक्षीस ठेवलेले आपण इस्त्री. आणि हे लकी ड्रॉ फक्त इथून जे मूर्ती घेतील त्यांच्यासाठी असणार आहे. त्यांच्यासाठी असणार. पण येस. ह्याच्यातून एक गोष्ट चांगली होईल की जे गणेश मूर्ती आजकाल बघा काय असतं लोकांचं की खर्च खूप होतो, पण त्याला एक हातभार लागेल की भाई गिफ्ट पण येत आहे. येस. आणि दुसरी गोष्ट जी कलेची, म्हणजे आजकाल काय होतं फास्ट दुनियामध्ये लोक म्हणत होते की यार पटकन छोटीशी मूर्ती घेऊ लावू हे, पण असं नाही. छोटी मूर्ती घेऊ किंवा मोठी मूर्ती घेऊ, तुम्हाला लकी ड्रॉ लकी ड्रॉ. येस. आणि डेकोरेशन स्पर्धा काय असणार आहे? डेकोरेशन स्पर्धा अशा असतील. ओके वायुराज गणपती स्टुडिओमधून तुम्ही जर मूर्ती घेतली ओके तर त्यांना 14 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत ओके तुम्ही जर स्वतःच्या कलेने ओके डेकोरेशन बनवलं तर त्यांच्यासाठी आपण स्पेशल बक्षीस ठेवलेलं आहे. ते आपण ठेवलेलं आहे ओके की जे सरप्राईज असेल. ओके. म्हणजे पण मूर्ती तुमच्याकडनं घेतली पाहिजे आणि डेकोरेशन केलं पाहिजे. डेकोरेशन केलं पाहिजे. रेडीमेड डेकोरेशन नको आहे. ओके आपल्या कलेने आपण जे डेकोरेशन बनवणार आहे बरोबर. की स्वतःच्या कलेने आपण की जे एफर्ट्स लावून बनवलेलं आहे Right. त्यासाठी आपण बक्षीस ठेवणार आहे. क्या बात आहे. मतलब एकदम परफेक्ट गोष्ट आहे, कारण की यांनी काय होईल ना, हां. जसं आपण मूर्त्या जर सजवतो ड्रेपरी, Yes. मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा अशा मूर्त्या बघायला भेटणार जे की यांच्याकडे स्पेशली यांनी स्वतः Yes. ड्रेपरी केल्या आणि तुमच्या समोर बघू शकता इथे ड्रेपरी चालू आहे. भव्य लकी ड्रॉमध्ये अजून एक असं आट आहे. ओके पहिले 300 कस्टमर जे येईल ओके की जे मिनिमम प्राईस 5,000च्या वरती जे पण मूर्ती घेतील Okay. त्यांच्यासाठी आपण हा लकी ड्रॉ ठेवलेला आहे. राईट. येस. तर त्यातून बऱ्याचशा गोष्टी त्यांना बघायला भेटतील. हां. आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा स्टॉल नाही आहे, हा Yes. एक शोरूम आहे, त्यांचा स्वतःचा कारखानाही आहे. आणि इकडे बघू शकता, इकडे तर खूप खजिना असणारच आहे. बट नाना, जसं आता आपला होलसेल कारखाना पण आहे, त्याचा आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे, Yes, आपल्या yes. व्हिडिओ व्ह्युअर्सनी पाहिलेलं पण आहे, Yes, yes. म्हणजे पुणेकरची फॅमिलीनी. हां. तर त्याच्यात आपण बघितलं की होलसेल पण चालतं. Yes. होलसेल बुकिंग कधी चालू होतं आपलं? होलसेल बुकिंग आपलं मार्च एप्रिलमध्ये चालू होतं आणि मे एंडिंगला एंड होतं. ओके, दरवर्षी. येस. आणि त्यात तुम्हाला म्हणजे किती प्रकारच्या मूर्त्या भेटणार आणि किती मूर्त्या असतात साधारण? आपल्याकडं आपलं हे होलसेलचं फर्स्ट इयर होतं. ओके त्या फर्स्ट इयरमध्येच आपण कमीत कमी 180 मॉडेल आपण Okay. वेगवेगळे दिले होते. ओके. हां. तर यावेळेस किती असणार? आता पुढच्या वर्षी अजून असतील. नेक्स्ट इयर आपण स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे रॉ मटेरियलपासून. ओके कस्टमाइज मूर्त्या पण करणार आहेत. राईट. आणि आपला रिटेलचं कारखान्यावरती जो बुकिंगला येईल त्यांच्यासाठी आपण 20% डिस्काउंट आपण कारखान्यावरती बुकिंग केल्यानंतर करतो. राईट. Yes. म्हणजे एक चांगलं होईल की पुण्यातल्या पुण्यात गणेशोत्सव मूर्त्या भेटतील. नेक्स्ट इयर आपलं कॉन्सेप्ट असा असणार आहे, आपण ह्याच्यापासून शेणापासून बनवलेल्या मूर्त्या, Okay. लाल मातीपासून बनवलेल्या, शाडू मातीपासून बनवलेल्या, Right. पेपर लगद्यापासून हे स्वतःचं प्रोडक्शन आपण नेक्स्ट इयर काढणार आहे. म्हणजे संपूर्ण इको फ्रेंडली. इको फ्रेंडली. येस. क्या इको बात. फ्रेंडलीमध्ये आपण जास्त नेक्स्ट इयर आपण आणि अपडेट होणार आहे. जसं वायुराजमध्ये दरवर्षी असतात स्पेशल, स्पेशल काहीतरी तर म्हणजे बॅलन्सिंग मूर्ती तर बॅलन्सिंग तर दरवर्षी असतेच. बट ही एक स्पेशल मूर्ती बघा, प्लस ह्या मूर्त्या बघा. आसन मांडीची जी मूर्ती आहे ना, हां. ही यावर्षी एवढी ट्रेंडिंग आहे Right. की आपण 55 मूर्त्या रिटेलला विकलेल्या आहेत, ओके, सिंगल. जबरदस्त. आणि युनिकनेस तर आहेच. इथं जर तुम्ही मूर्ती बघितली, आता ही ब्लू वाली ड्रेपरी बघा तुम्ही, किंवा Yes. ती वरची वाली एक गजमुख बघा, गोल्डन जे यावेळेस ट्रेंडिंग आहे, Trending. रेड थीम म्हणा, किंवा मग छोट्या मूर्त्या पुणेरी पॅटर्न मध्ये पण लाल बघा आपण बनवलाय. ओके, विदाउट प्रभावळ आणि विथ प्रभावळ दोन्ही भेटणार. दोन्ही पण भेटणार. आणि इको फ्रेंडली मध्ये छोट्या ज्या सुंदर सुबक मूर्त्या हव्या असतात लोकांना, पारंपरिक, त्याही Yes, आपल्याकडे आहेत. yes, आहे. म्हणजे असं नाही की ड्रेपरीज आहे, पण पारंपरिक Yes, आहे. पारंपरिक पण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे आहे ना, तुम्ही मनात भरून ठेवा, कारण की कलेची किंमत करा, मूर्तीची करू नका. कारण की Yes. आपण शॉपिंगला गेलो मॉलमध्ये, तिथं आपण भाव करत नाही. भाव करत नाही. आणि आपलं हे वर्षभर काम चालतं. वर्षभर काम चालतं. येस. राईट. वर्षातून एकदाच आपली काहीतरी कलेची किंमत असते, बरोबर. ती मोजावी लागते. राईट. तर मित्रांनो बघू शकता, इकडे यांचा पूर्ण डिस्प्ले आहे. Yes. तर दादा, आता जसं मला वाटतं की तुमच्याकडे 10 सेक्शन असतात, तर बाहेर पण तुम्ही मिक्स ठेवलेलं आहे. पण Yes. इकडे कसे सेक्शन असणार आता? इकडे सेक्शन इकडे लागलेले पीओपीचं सेक्शन 2 फूट 2.25 फूट याप्रमाणे लागलेलं आहे. इकडे मातीचं सेक्शन आहे. इकडे मी बनवलेली पोएम आहे. तर मी दरवर्षी काही ना काही नवीन पोएम बनवत तेच मी शोधत होतो ऍक्च्युअली. Yes. दरवर्षी आपण जर जुने व्हिडिओ पण बघितले, हां. दरवर्षी एक नवीन पोएम नाही. असते. यावेळेस एक आहे. प्रथम- आपण आता आपले 4थं वर्ष आहे. मी 4 वर्षामध्ये गणपती बाप्पावरती 5 पोएम बनवलेले आहेत. क्या बात आहे. तुमच्या पाठीमागे बघू शकतात. बरोबर. वरती पण एक लावलेली आहे. वरती एक लावलेली आहे. Yes. आणि स्वतः म्हणजे एक आर्टिस्ट जे असतो ते तुम्हाला फक्त इकडे. आपण गणपती बाप्पा विकत नाहीये. ओके. आपण आपल्या मनातला जो
प्रत्येकाच्या घरात जाईल राईट असा बाप्पा बनवतो. राईट. आणि त्यामुळे एवढी सुंदर सुबक मूर्त्या आहेत आणि मेन म्हणजे जे लोकांना आवडतात तशा मूर्त्या इकडे तुम्हाला भेटणार आहेत आणि जे तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि आकर्षक सुंदर सुबक प्लस त्याच्यात मॉडर्न टच म्हणजे ड्रेपरी. कारण आपण गणेश मूर्ती आणायला जर तयार होऊन जातो तर बाप्पा पण तयार होऊन घरी आले पाहिजे. आता हीच मूर्ती घ्या, हां ह्या मूर्तीला ड्रेपरी प्लस ज्वेलरी लागलेली. ओके ज्वेलरीला एवढा वेळ लागतो. राईट. हे पॅचेस वगैरे सगळे आपण स्वतः बनवलेले आहेत हाताने. आणि ह्याच्यात मेन म्हणजे आता मागच्या वर्षी जी प्रसिद्ध श्रीनिवास यांच्यात आपण त्यामध्ये पण आपण कलर टोन पण बरेच आणलेले वेगवेगळे आपण यावर्षी 5 स्किन टोन ठेवलेले आहेत. ओके. आणि ह्या साईडचं सेक्शन कुठला असणार आहे? हा पूर्ण माती सेक्शन आहे. ओके. हां तर मित्रांनो बघू शकता संपूर्ण मातीचं सेक्शन आहे. मी एकूण एक मूर्ती दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि दादा तुमची इंस्टाग्रामची रील पाहिलेली तुमच्या इंस्टाग्राम हँडलवर. हां तुम्ही यावेळेस ऑनलाईन डिलिव्हरी पण चालू केली? ऑनलाईन डिलिव्हरी पण चालू केलेली. पुण्यातल्या पुण्यात आहे का महाराष्ट्र असणार? आउट ऑफ महाराष्ट्र आपण ट्राय करतोय पण पुण्यातल्या पुण्यात चालू आहे. म्हणजे तुम्ही गणपती बाप्पा व्हिडिओवर किंवा असं डायरेक्ट ऑनलाईन बुक केला तर तो तुमच्या घरी पोहोचून जाणार? येस. मित्रांनो आणखी काय हवं ह्याच्यापेक्षा जास्त अजून कुठे काय भेटू शकत नाही. कारण की एवढ्या सुंदर सुबक मूर्त्या जर तुम्हाला घरपोच भेटताय आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये तर ह्याच्यापेक्षा जास्त सहकार्य कोणी नाही करू शकत. आणि दरवर्षीप्रमाणे वायुराज स्टुडिओ हे नवीन काय ना काहीतरी आणत असतं. येस. आणि ज्यांना प्लास्टिक टाकलं ह्या मूर्त्या 5 दिवसात बुक झालेल्या पण आहेत. ओके. बऱ्याचशा मूर्त्यांवर बुकिंग आहे आणि प्लास्टिक टाकून ठेवलं त्यामुळे काय होतं मूर्ती एकदम तुमची सेफ होऊन जाते. म्हणजे तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गोष्टच नाहीये. आणि विदाउट ड्रेपरी विदाउट ज्वेलरी पाहिजे तर इकडे पारंपरिक मूर्त्या बऱ्याचशा आहेत आणि ट्रेंडिंग मूर्त्या आहेत जे आपण नेहमी बोलतो. आणि ह्या मूर्त्या कुठल्या असणार दादा? हा पेपर लगदा आणि शाडू माती मिक्स आहे. ओके. ही कस्टमरची रिक्वायरमेंट होती, त्यांना ज्वेलरी करून हवी होती, त्याचं काम पेंडिंग आहे, चालू आहे काम अजून. राईट. येस. आणि ह्या मूर्त्या कुठल्या असणार? ह्या पेपर लगद्याच्या आहेत पूर्ण. पण ह्याच्यातही पुण्यात तुम्हाला कुठे भेटणार आहेत अशा व्हरायटीज आहेत. म्हणजे आपण बघू शकतो गोल्डन मध्ये आहे, बाल गणेश आहे, प्लस इकडे आपण बघू शकतो बाल गणेश मध्ये दुसरी मूर्ती आहे, जास्वंदावरची आहे, पुणेरी पगडीमध्ये आहे आणि महादेव अवतार. तसंच वरती तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या इकडे बनवून ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि खाली बॅलन्सिंग जे आपण सर्वात ट्रेंडिंग बोलतो पुण्यामध्ये कुठेच नाही. आणि ह्या एका व्हिडिओमध्येच तुम्हाला संपूर्ण मूर्त्या बघायला भेटणार आहेत. आम्ही असं नाही की तुम्हाला व्हिडिओ बनवण्यापुरता आम्ही एक कोशिश करत असतो, प्रयत्न करत असतो की तुमच्यापर्यंत संपूर्ण मूर्त्या पोहोचाव्या जेणेकरून तुमचं गणेश मूर्ती बघण्याचं किंवा घेण्याचं जे इच्छा आहे ती घर बसल्या पूर्ण होईल. येस. आणि तुम्हाला घर बसल्या मूर्ती पण मिळणार. आणि खाली जर बघू शकता आता ह्या संपूर्ण ह्या पीओपी आहेत का इको फ्रेंडली आहेत दादा? ह्या पीओपीच्या आहेत आणि संपूर्ण मूर्ती वेगळ्या म्हणजे एकही मूर्ती रिपीट नाही अशी. एकही मूर्ती तुम्हाला अशी दिसणार आहे जी रिपीट झाली की परत तुम्हाला बघायला भेटणार आहे. पण फिनिशिंग ड्रेपरी संपूर्ण अप्रतिम. म्हणजे अशा मूर्त्या शोधून सापडत नाही, त्या तुम्हाला सापडतात फक्त आणि फक्त वायुराज गणपती स्टुडिओ मध्ये. आणि ह्या साईडचं सेक्शन कुठला असणार दादा? हा पीओपी मधला सेक्शन आहे. यामध्ये 1.25, 2, 2.25 अशा साईज मध्ये मूर्त्या आहेत. राईट. आणि ह्याच्यात पण तुम्ही बघू शकता म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाईंची विदाउट ज्वेलरी पुणेरी पगडीमध्ये एकदम ज्वेलरी पारंपरिक. येस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथं जे आपण ज्वेलरी म्हणतो त्यासाठी पण इथं जागा करून ठेवण्यात आली. येस. राईट. आणि इकडे बघू शकता बॅलन्सिंग उभी मूर्ती जी आपण बोलतो तेही आहे. प्लस इकडे अशा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत ज्या तुम्हाला म्हणजे आय कॅचिंग म्हणजे स्वतः जरी बुक करायचा विचार केला. येस. मी विचार केला कुठली बघू. आणि मेन सर्वात म्हणजे मुंबईचा तेजूकाया. येस. तेजूकायामध्ये आपल्याकडे ही लास्ट मूर्ती आहे. ओके. एवढ्या मूर्त्या आपल्या कारखान्यावरतीच एवढ्या जास्त मूर्त्या बुक झालेल्या आहेत की आता लास्ट मूर्ती शिल्लक आहे. आणि त्याला पण आपण कस्टमाइज ड्रेपरी ज्वेलरी करून देऊ शकतो. येस. आणि या साईडला बघा तुम्ही पारंपरिक मूर्त्यांचा खजाना आणि वायुराज गणपती स्टुडिओ हा म्हणजे एक अटूट नातं आहे ज्याच्यात तुम्हाला खूप सुंदर अशा मूर्त्या बघायला भेटणार आहेत. ज्वेलरीमध्ये पण ड्रेपरीमध्ये पण डिफरन्स जर बघायचा झाला या साईडची मूर्ती बघा, त्यात कलर पॅटर्न बघा, ही व्हाईटवाली बघा, हे बाल गणेश बघा किंवा मग ही एक बाल गणेश, तसंच ही मूर्ती बघा. मित्रांनो ही मूर्ती जर तुम्हाला आवडली असेल तुम्ही फोटो काढून द्यावा. पुढच्या वर्षी तुम्हाला सेम टू सेम मिळणार, नक्की मिळणार. कारण ह्याच्यात जरी तुमची मूर्ती यावेळेस मिस झाली पण पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट मिळणार. तर अजून एक आय कॅचिंग मूर्ती कुठली असेल यावेळेस? ही एक नरसिंहाच्या अवतारातली मूर्ती आहे. ओके. बाल गणेश. राईट. ही यावर्षी आपली एक आयकॉनिक मूर्ती. हा. येस. तर दादा आता आपला स्टुडिओचा टायमिंग काय असणार म्हणजे? स्टुडिओचं टायमिंग सकाळी 10 वाजल्यापासून तुम्ही येतोपर्यंत आम्ही इथं झोपायला असतो. तुम्ही कधीही कॉल करा, एनी टाइम. राईट. तुम्ही कधीही कॉल करा, तुम्हाला मूर्ती मिळून जाईल. आणि ॲड्रेस काय असणार आहे? ॲड्रेस पोरवाल रोड, मिसळविलाच्या शेजारी लोहगावमध्ये. ओके.